आपकी अदालतमध्ये पूर्व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप आहे की यांची पार्टी लोकशाही संपवायला बघतीये। बघा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, जेवढे पण काँग्रेसचे मोठे मोठे लीडर आहेत ते हे बोलतायत की जर यावेळेला मोदी निवडणूक जिंकले तर मग संविधान पूर्णपणे नष्ट होईल, यानंतर कधीच निवडणूक होणार नाही, नेहमीच मोदीजी राहतील। मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना हेच बोलायचे ना, दुसऱ्याच्या जीवाशी खेळणारा काय करणार। गुजरात बेस्ट गव्हर्न स्टेट झाला, आज 10 वर्ष पंतप्रधान आहेत तर देशाची अर्थव्यवस्था 5वी झाली। आणि हे बघा, विसरू नका, फ्रान्स आणि इंग्लंडला मागे सोडून पुढे निघून गेला आहात। आज भारताची सर्वात मोठी FDI इन्व्हेस्टमेंट आहे, भारत मिलिटरी पॉवर बनते आहे। आज भारताच्या मुलींच्या प्रयत्नांनी चंद्रावर चंद्रयान जाऊन पोहोचलंय, तुम्हाला माहितीच असेल। मंगळयानच्या गोष्टी चालल्या आहेत, तर इंडिया इज बिकमिंग अ स्पेस पॉवर, मिलिटरी पॉवर। आज भारतातले खेळाडू खेळामध्ये किती चांगलं करतायत बघितलंय ना तुम्ही, किती गोल्ड मेडल घेऊन येत आहेत ते। तर प्रत्येक ठिकाणी विकास होतोय, तर काम आम्ही करायचं म्हणजे मोदीजी देशाला अग्रगण्य बनवतायत आणि वोट त्यांना द्यायचं, असं कसं चालेल आम्हाला सांगा बरं। त्यांचा प्रॉब्लेम हा नाहीये, तुम्ही काम करा, त्यांचे बँक अकाउंट का फ्रीज करताय? इलेक्शनच्या वेळी काँग्रेस पार्टीचे बँक अकाउंट फ्रीज करून टाकाल आणि राहुल गांधी बोलतात की आमच्याकडे पैसे नाहीयेत, रेल्वेचे तिकीट काढायला सुद्धा 2 रुपये नाहीयेत। पॉलिटिकल पार्टीच्या पैशांना कर नाही लागत, तरी तुम्हाला तुमच्या इन्कमवर रिटर्न फाईल करावी लागते आणि हे सांगावं लागतं की तुम्हाला 20,000च्या वर किती पैसे चेकने आले आणि का आले, आणि ऑडिट करून द्यावं लागतं तुम्हाला, आणि नाही दिलं तर कारवाई होते। काँग्रेस पार्टी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला विसरली होती, आणि त्यात काही नवीन गोष्ट नाहीये। जेव्हा भरपूर 2 नंबरचा पैसा येतो तेव्हा मग रिटर्न फाईल करायला अडचणी येतात, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, आणि मग ज्यांनी उशिरा फाईल केलं त्यांना आम्ही सीज केलं। मग खालच्या कोर्टाने स्टेला मान्यता दिली नाही, कमिशनर अपीलनेही स्टेला मान्यता दिली नाही, IT 18A स्टेला मान्यता दिली नाही, हायकोर्टाने स्टे अमान्य केला, आजही पुन्हा अमान्य केलं। म्हणजे जर तुम्ही गडबड केली, तुम्हाला कोर्टाकडनं सूट नाही मिळाली, मग कशाला असे ओरडतात की पैसे नाही आहेत। तसं एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला, नॅशनल हेराल्ड केसमध्ये राहुलजी आणि त्यांच्या माताजी फक्त 50 लाख रुपये टाकून आज 5,000 करोडच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत। दिल्लीमध्ये नॅशनल हेराल्डचं ऑफिस आहे, पटनामध्ये, लखनौमध्ये, मुंबईमध्ये, मोहालीमध्ये, बघा काय काय चाललंय ते। तर राहुल गांधींकडे तिकिटाचे पैसे नाही आहेत यावर देश विश्वास नाही ठेवणार। त्यांनी अजून एक आरोप लावला आहे स्वर्गीय अरुण जेटलींवर, ते आता नाहीयेत उत्तर द्यायला, मला वाटलं हा प्रश्न तुम्हाला विचारावा। त्यांनी सांगितलं की लँड ॲक्विजिशन ॲक्ट बनत होता तेव्हा अरुण जेटलींनी मला बोलवलं आणि सांगितलं की ह्याच्या विरोधात नको बोलू, नाही तर तुझ्यावरती केसेस होतील। खोटं बोलतायत राहुल गांधी, आणि ही गोष्ट मी जबाबदारीने सांगू इच्छितो। राहुल गांधीजी भारताच्या राजनीतीमध्ये अशा प्रकारचं खोटं बोलतात, बाहेर जाऊन काय बोलणार आहेत? भारतात डेमोक्रेसी नाहीये, बोलतात की नाही बोलत? मग इथे सुद्धा बोलतील। ऐश्वर्या राय कोण आहे काय ते सगळं जाऊ द्या, पण ती अयोध्यामध्ये कुठेच दिसली नाही, आणि हे म्हणतात ती तिथे नाचत होती। आता याचं उत्तर काय देऊ आम्ही? आता राहुल गांधींच्या सगळ्या गोष्टींना तुम्ही इतक्या का, आता मी काय बोलू? चला, मी इलेक्टोरल बॉन्ड्सवर काँग्रेस पार्टीचे प्रश्न तुमच्या समोर ठेवतो। त्यांनी एक कॅम्पेन सुरू केला आहे, इलेक्टोरल बॉन्ड्समुळे बीजेपी मालामाल झाली आहे। बघा, हा आरोप बिलकुल चुकीचा आहे। इलेक्टोरल बॉन्ड्स देशाच्या राजनीतीमध्ये प्रामाणिक पैशांना आणण्याचा प्रयत्न होता की तुम्ही जमा करा पैसे आणि रिझर्व्ह बँक त्याची सगळी डिटेल ठेवेल। ते बऱ्याच पार्ट्यांना, बीजेपीला सुद्धा मिळालं, काँग्रेसला सुद्धा मिळालं, TMCला मिळालं, CPIला मिळालं, CPMला मिळालं। ज्यांना मिळालं, ज्या पार्टीला जास्तीत जास्त वोट मिळतील त्यांना नोट सुद्धा जास्त मिळतील। मी जनसंघाच्या वेळी बघितलं होतं, लोक फिरून फिरून 10-10 रुपये दुकानातून घ्यायचे। आज पार्टी मोठी झाली तर पैसे मिळणार, परंतु इमानदारीने पैसे ब्लॅक मनी संपवण्याचा खूपच सार्थक प्रयत्न होता जो अरुण जेटलींनी केला होता। आता सुप्रीम कोर्टाने तोडले हे सुद्धा चांगलीच गोष्ट आहे, आम्हाला काही नाही बोलायचं आहे। परंतु त्यांचा आरोप हा आहे की CBI आणि EDनी ज्यांच्यावर रेड केली त्या लोकांनी इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेऊन बीजेपीला दिले। राहुल गांधीच्या पार्टीला कुठून कुठून पैसा येतो हे सगळं सांगायला सुरुवात करू का? ममताजींना सुद्धा पैसे कुठून येतात हे बाहेर काढायला सुरुवात करू? हे सगळं काय चाललंय? बघा, राजनीतीच्या स्तराला एवढ्या खालच्या पातळीवर कधी नका नेऊ। लोकतंत्रामध्ये खर्च होतो, तुम्ही निवडणूक लढवली तर खर्च होणार, प्रचार करायला लागणार, बाकीही करावं लागणार,
आणि लोकतंत्र देशासाठी जरुरी आहे. तर लोकतंत्राचा पैसा व्यवस्थित मार्गाने यावा की 2 नंबरने यावा यावर वाद झाला पाहिजे. जर्मनीमध्ये सरकार फंडिंग करते आणि फंडिंगची पद्धत काय आहे? ज्याला जास्त वोट मिळणार तेवढेच त्यांना पैसे मिळणार. तर राहुल गांधीजी, तुम्हाला एवढे वोट नाही मिळत आणि तरी सुद्धा एवढे पैसे मिळतात, तर का त्रास करून पण घेतात? हे अगदी खरं आहे की काँग्रेस पार्टीकडे पैशांची कमतरता आहे निवडणूक लढवण्यासाठी. मग तर तुम्हाला इन्क्वायरी करावी लागेल. असं आहे का? जी व्यक्ती 50-55 वर्ष पॉवरमध्ये राहिले आहेत आणि आज सुद्धा पॉवरमध्ये आहेत, तसे काँग्रेस पार्टीचे सोर्स ऑफ फंडिंग बऱ्याच जागेवरून येतात. माहिती आहे ना तुम्हाला? आज माहित नाही आपकी अदालतमध्ये आपण राहुल गांधींवर चर्चा का करतोय? का करतोय? म्हणूनच तुम्ही सुद्धा त्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलत असता. ते सुद्धा मी चेक केलं. तुम्ही म्हणता कधी ते होमवर्क करत नाही. जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये म्हणालात की होमवर्क नाही करत, तेव्हा बाकीचे एमपीज बसले होते. ते म्हणाले हा पप्पू आहे. मी इथेही बोलेन की राहुल गांधी होमवर्क नाही करत. तुम्ही म्हणता की ते बरोबर लॉन्च नाही होत आहेत. बरं हे सांगा की एकाच प्रोडक्टला किती वेळा लॉन्च करावं लागतं? 2004 पासून तर मी बघतोय. राहुल गांधी गेले, विपासना करून परत आले आणि खूप रिफ्रेश होऊन राहुल गांधी आलेले. मग जिंकले, मग परत राहुल गांधी चालले. प्रेमाचं दुकान उघडायला चालले, परत राहुल गांधी चालले. किती वेळा तुम्ही लॉन्चवर लॉन्च होणार? हा देश आता नॉन सिरियस पॉलिटिशियनला सहन करत नाही. कळतंय ना हे तुम्हाला? जर तुम्ही सिरियस पॉलिटिशियन आहात तर सिरियस गोष्टी करा. तुमची मते मांडा, नीती सांगा, त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठीचा कार्यक्रम सांगा. आमच्यावरती सोडून द्या, आम्ही बघितलं तर वोट देऊ. तर तुमचं अशा प्रकारचं ट्रिकचं बोलणं, तर काय काय बोलले होते? मोदीजी मला नजर नाही मिळवू शकत बोलले होते ना. नेहमीच बोलतात ते. आता काय ते बोलणार म्हणतात की यांना? मोदीजी मला घाबरतात. हा, हे बरोबर बोललात. आता याचं उत्तर मी काय देऊ? ते म्हणतात की मी जर 5 मिनिटं पार्लमेंटमध्ये बोललो तर भूकंप येईल. तुम्हाला सांगू, मी त्यांचं सगळं भाषण ऐकत होतो. आता पार्टीने सांगितलं तुम्हीच उत्तर द्या. मी खूप मन लावून ऐकत होतो आणि मी जेव्हा उभा राहिलो तर निघून गेले. मग आम्ही आमचं भाषण सुरू केलं. रजतजी, मी भूकंपाची वाट बघत होतो की भूकंप अजून आला का नाही. आम्ही सगळे व्यवस्थित होतो. ते म्हणतात की मोदीजी अदानीच्या म्हणण्यानुसार वागतात आणि पूर्ण सरकार अदानीसाठी काम करते. अहो, हे सगळं चुकीचं आहे. अदानीचं काम राजस्थानमध्ये काम चाललं की नाही जेव्हा ते गेहलोतचं सरकार होतं? अदानीचं काम केरळमध्ये चाललं की नाही जिथे सीपीएमचं सरकार आहे, जिथे ते पोर्ट बनवत आहेत? अदानीने ऑस्ट्रेलियामध्ये मायनिंगचं काम घेतलं की नाही जेव्हा मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते? अरे, देशाचे उद्योगपती पुढे जात आहेत ही चांगली गोष्ट आहे ना. माझा प्रश्न हा आहे सर की ऑपोजिशनने मिळून जे इंडिया अलायन्स बनवलं आहे, तुम्हाला वाटतं का ऑपोजिशन तुम्हाला टक्कर देऊ शकेल? हे बघा, बीजेपीला कोण टक्कर देणार हे आपण ठरवणार, म्हणजे देशाची जनता ठरवणार. पण देशाचा कल तर 400च्या पार आहे, कळलं की नाही? आणि ते जनता ज्या प्रकारे बोलत असते. आता बघा, याचं कारण मी सांगतो तुमच्या अनुमतीने. जनता स्थिर सरकार असल्याचा काय फायदा होतो हे जनतेने पाहिलंय. जर नेता स्पष्ट आहे, पार्टी स्पष्ट आहे, सरकार स्थिर असेल तर इंडिया कुठल्या कुठे पोहोचतोय हे बघितलंय. राजतजी, तुमच्या अनुमतीने एक गोष्ट सांगतो. इथे झाला होता ना सर्जिकल स्ट्राईक, तेव्हा बघितलं तुम्ही बालाकोटमध्ये वगैरे? विचार करा, यांचं सरकार असतं आणि सेनेच्या लोकांनी सांगितलं सर्जिकल स्ट्राईक करावं लागेल, तर काय होईल? थांबा जरा, लालूजींना विचारून घेऊया. लालूजींबरोबर बोलले असते तर अरे थांबा, आमचे मुसलमान वोट गडबडून जातील, तुम्हाला आम्ही उद्या सांगतो. दक्षिण भारतात विचारलं, नको, अजिबात नको करायला, आपण नक्कीच हरू. मग कळलं की त्या 3 दिवसांमध्ये एवढा गोंधळ झाला की सगळे आतंकवादी पळून गेले आणि सर्जिकल स्ट्राईक झालीच नाही. हे असतं जेव्हा एक नेता असतो, स्थिर सरकार असतं, तर निर्णय पटकन होतात आणि मोदीजींनी हे करून दाखवलं. एक आरोप हा लागतो की स्थिर सरकार आहे, मोदीजींची सरकार आहे, पण ही हिंदू सरकार आहे, मुसलमानांना घाबरून राहावं लागणार. हिंदू असणं काही पाप नाहीये, सनातन प्रेमी असणं काही पाप नाहीये. या देशाच्या संस्कारामध्ये सनातन आहे. प्रभू राम आहेत, प्रभू कृष्ण आहेत, गीता आहे. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, अमेरिकेचे राष्ट्रपती जेव्हा शपथ घेतात ना, तर बायबलवर हात ठेवून शपथ घेतात.
जर तुम्ही भारताचे ओरिजिनल संविधान बघाल तर प्रभू राम यांची प्रतिमा आहे. फंडामेंटल राईट्सवर प्रभू कृष्ण यांची प्रतिमा आहे. आज कोणी असतं तर हल्ला केला असता. परंतु बघा, याचा अर्थ असा होत नाही ना की ज्या देशामध्ये मुसलमान आहेत त्यांना घाबरवलं जावं. जर मोदीजींनी सांगितलं गरिबांना आवास मिळणार, तर काय मुस्लिम गावांना नाही मिळाला? जर मोदीजींच्या सरकारने सांगितलं गॅस मिळणार, उज्ज्वला योजना, तर मुस्लिम माता भगिनींना नाही मिळालं? जर मोदीजींच्या निर्देशामध्ये डिजिटल इंडिया कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू झालं, लस फ्री दिली गेली, तर हे सांगितलं की मुस्लिम लोकांना नाही मिळालं? बघा, मी खूप मोठी गोष्ट सांगतोय. आम्हाला मुस्लिम वोट कमी मिळतात. का कमी मिळतात त्याची चर्चा नंतर करूया. पण जर मोदीजींचं सरकार आलं तर सबका साथ सबका विकास, तर सगळ्यांची चिंता करा. जर 80 कोटी जनतेला जेवण पुरवतोय तर असे म्हणतात का की मुस्लिम गरिबांना जेवण देऊ नका? जर शेतकऱ्यांच्या पाकिटामध्ये 11 कोटी शेतकऱ्यांना पैसे देतोय 6000 वर्षाचे, तर सांगतात का बटन दाबून पैसे पाठवतो? तर मुस्लिम शेतकऱ्यांना काय ते तुम्ही त्यांच्या शर्यतमध्ये अडथळे आणता, त्यांच्या धर्मात सुद्धा अडथळे आणता. तुम्ही कधी 3 तलाकचा कायदा बनवता? मोदीजींच्या निर्देशानुसार 3 तलाकचा कायदा आणण्याचं सौभाग्य मलाच मिळालं होतं. मला हे सांगायचंय, 3 तलाक का नको व्हायला? मी त्यावर जेव्हा संशोधन केलं, रजतजी, इथे आपले बऱ्याचशा बहिणी बसल्यात, भगिनी बसल्यात. 3 तलाक लग्न संपलं. आता बोला कसं झालं? बायको उशिरा उठली, तलाक. चपाती करपलेली मिळाली, तलाक. युपी मध्ये एक बायको मोदीजींचं भाषण ऐकण्याकरता आली, परत आली तर तलाक. एक मला भेटायला तरुण IT प्रोफेशनल आली. माझ्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा. मला बोलली, मी IT प्रोफेशनल आहे, माझे पती दुबईत राहतात, मला 3री मुलगी झाली, व्हॉट्सअप केलं, तलाक. आता ही हसण्याची गोष्ट नाहीये. पाकिस्तानमध्ये सुद्धा नियंत्रणात आहे, इराणमध्ये आहे, इराकमध्ये आहे, जॉर्डनमध्ये आहे, मलेशियात आहे. इथे फक्त वोटचं काय होणार? आणि जेव्हा 3 तलाकचा कायदा आला, रजत बाबू, काय सोनियाजी, आपल्या मायावती, आपल्या ममताजी सगळ्यांनी विरोध केला होता. मोदींनी सांगितलं करणार, आणि आम्ही हेही सांगितलं जेलमध्ये जाल. आता बघा कमी झालंय. तर 3 तलाकच्या पापाला आम्ही घालवलं, आणि कोणासाठी? वोटसाठी. तर आम्हाला गर्व आहे आमच्या प्रधानमंत्रीवर. वोटसाठी तर निवडणुकीच्या तोंडावर CAA कायदे लागू केले आहेत. आता मुसलमानांना सांगितलं जात आहे की तुमच्याकडे कागद मागितले जातील. हे अगदीच चुकीचं आहे. CAA 4 वर्षापूर्वी पास झालाय, आणि CAA मध्ये हिंदुस्थानातील मुसलमानांशी काही संबंध नाही. मी परत आज या रजत शर्माच्या कार्यक्रमात डिक्लेअर करतो की कायद्याच्या विद्यार्थीच्या रूपामध्ये, MPच्याच रूपामध्ये, पूर्व लॉ मिनिस्टरच्या रूपात सांगू इच्छितो की CAAचा काही संबंध भारताच्या मुसलमानांशी अजिबात नाहीये. हे फक्त आणि फक्त अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये वसत असलेले हिंदू, सिख, पारसी, ख्रिश्चनना भारतात परत आणण्याचे कायदे आहेत. हे सांगा, पाकिस्तानामध्ये हिंदूंवर अत्याचार होतात की नाही? होतो. हिंदू मुलींसोबत जबरदस्ती तिथे लग्न करतात की नाही? बांगलादेशमध्ये होतं की नाही? ते कुठे जाणार? ते हिंदुस्थानात येतील. आपण शिकलेलो आहोत. आपण का त्यांची मदत नाही करायची? आणि रोहिंग्यांना वसवा, त्यांना रेफ्युजी स्टेटस द्या, हे भरपूर जण बोलतात. पण यांना नाही द्यायचं, हे तर चुकीचं आहे ना? हे चांगलं नाहीये. एक प्रश्न अजून घेऊ शकतो आपण? माझा प्रश्न हा आहे की ह्यावेळी BJP जे नेते आहेत ते खूपच कॉन्फिडंट दिसत आहेत. 400 पारच्या घोषणा करत आहेत. हे 400 कसे काय पार होणार? ह्याच्या मागची थिअरी काय आहे? तुम्ही लोक करणार आणि काय वोटर? बघा, जेव्हा 14 मध्ये ते जिंकले तेव्हा गव्हर्नमेंट स्थिर आणाल, बहुमत मिळेल. बहुमत तर नाही मिळणार तुम्हाला. तर बहुमत 272 चे 282 आले. 19 मध्ये काय बोलले? परत जिंकाल, बहुमत आणणार. तर जनतेने 303 वर नेऊन ठेवले. तर हे जनतेने 10 वर्षात करून दाखवलंय ना. मग आता आम्ही अजून काम केलंय. जनतेचा आशीर्वाद मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि भारताच्या बदलावाचा काळ आहे. इंडिया इज ऑन द कस्प ऑफ द ग्रेट रोल फॉर द वर्ल्ड. जगाला हवंय की भारताने पुढे जावं, कारण स्थिर जगासाठी भारताला पुढे जाणं गरजेचं आहे. आणि मोदीजी अख्ख्या जगाचे नेते आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तर मी तुमच्याबरोबर 4 तारखेला बोलेन. कॉल करा मला तेव्हा शर्माजी, बघूया आपण.